Simple past showing past habits and describe about the past action. आपल्याला जर भूतकाळातील घटना संपलेली आपली जी ॲक्शन संपलेली आहे ते शो करण्यासाठी आपण पास्ट टेन्सचा यूज करतो. परत आपली पास्ट एखादी सवय असेल, हॅबिट्स असेल तर ती शो करण्यासाठी आपण काय करतो, पास्ट टेन्सचा यूज करतो. ठीक आहे. आता मी ते सिंग्युलर आणि प्लुरलचे सब्जेक्ट घेतलेले जसे या, मी, यू, तू, ही, शी, इट हे काय सिंग्युलर म्हणजे एकवचन आणि प्लुरल मीन्स अनेकवचन. ठीक आहे. तर सिंग्युलर आणि प्लुरल याच्यामध्ये जरी एकापेक्षा जास्त असतील किंवा एक असेल तर तुमचा जो वर्ब आहे, ॲक्शन वर्ड आहे तो कसा आहे, सेम आहे. याच्यामध्ये काही चेंजेस झालेले नाहीये, त्याला कुठलंच काही लागलेलं नाही. आय रोट मी लिहिले, यू रोट तू लिहिले, ही रोट त्याने लिहिले, शी रोट तिने लिहिले, इट रोट त्याने लिहिले, वी रोट आम्ही लिहिले, यू रोट तुम्ही लिहिले, दे रोट त्यांनी लिहिले. काही सेंटेन्स इथे मी खाली दिले. आय राईट अ लेटर, आय रोट अ लेटर मी पत्र लिहिले. बघा इथे माझी ॲक्शन कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. वी प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळलोय, आमचं क्रिकेट कसं झालं, खेळून झालंय. म्हणजे पास्ट ॲक्शन शो करण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचा यूज करतो. ही एट मँगो त्याने आंबा खाल्ला, त्याचा आंबा जो आहे तो काय झाला, खाऊन झालाय. पास्ट ॲक्शन आपण शो केली. ठीक आहे. आता इथे दिले मी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह असे काही सेंटेन्स बनवले. एकाच सेंटेन्स पासून पॉझिटिव्ह सेंटेन्स जे आहे त्या सेंटेन्स पासून तुमचे बाकीचे सेंटेन्स बनवले. स्ट्रक्चर दिलं होतं सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. याला तुम्ही पॉझिटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स किंवा मिनिंगफुल सेंटेन्स असंही म्हणू शकता. ठीक आहे. धेया वेंट टू स्कूल, धेया शाळेत गेली. तिची जी ॲक्शन आहे ती काय झाली, कंप्लीट झाली आहे. धेया वेंट टू स्कूल, धेया शाळेत गेली. आता मला बोलायचे धेया शाळेत गेली नाही. कसं होईल, जिथे जे वेंट आहे ते काय V2 आहे. म्हणजे आता आपला V2 शो करण्यासाठी आपण काय यूज करतो, डीड यूज करतो. सिंपल पास्ट म्हणजे सिंपल प्रेझेंट शो करण्यासाठी आपण डू डजचा यूज करतो. तसंच पास्ट टेन्स यूज करण्यासाठी आपण इथे डीडचा यूज करू शकतो. ठीक आहे. धेया डीड सब्जेक्ट, स्ट्रक्चर दिलं होतं सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. पास्ट टेन्स शो करण्यासाठी आपण डीडचा यूज करतो. तसंच आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, नॉटचा यूज करतो. तर धेया पास्ट टेन्स यूज करायसाठी आपण डीड घेतलंय. निगेटिव्ह बनवण्यासाठी आपण इथे काय घेतलंय, नॉट घेतलंय. आणि इथे डीड घेतल्यामुळे इथे काय आलं, तुमचं V1 आलंय. म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म आलाय टू स्कूल. धेया डिड नॉट गो टू स्कूल, धेया शाळेत गेली नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवताना तुम्हाला काय घ्यावं लागतं, डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर डीड सब्जेक्ट काय आपला धेया, V1 काय गो टू स्कूल, वेंटचं V1 काय गो टू स्कूल. डीड धेया गो टू स्कूल, धेया शाळेत गेली का, मिनिंग काय होईल, धेया शाळेत गेली का. आता इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह बनवायचे. कसं होईल, डीड निगेटिव्ह बनवताना कधी पण लक्षात घ्या आपल्याला फक्त नॉटचा यूज करायचा आहे. ठीक आहे. तर डीड धेया नॉट गो टू स्कूल, धेया शाळेत गेली नाही का. पास्ट टेन्स शो करण्यासाठी आपण डीडचा यूज केला. तसंच निगेटिव्ह शो करण्यासाठी आपण काय केलं, नॉटचा यूज केला. आणि जेव्हा आपण डीड घेतो तिथे पास्ट टेन्स म्हणजे V2चं तुमचं इथे काय होतं, V1 फर्स्ट फॉर्म यूज करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिले WH टाइप क्वेश्चन. जर आपल्याला WH टाइपचे क्वेश्चन तयार करायचे असेल तर स्ट्रक्चर काय, WH टाइप क्वेश्चन WH प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता तुम्हाला कुठला पण वेअर घ्यायचं असेल, वॉट घ्यायचं असेल, अजून हुज घ्यायचं असेल तर तुम्ही कुठला पण WH टाइप घ्या. इथे मी काय घेतलंय, वेंट डीड, वेंट डीड सब्जेक्ट आहे धेया, V1 घेतलंय गो टू स्कूल, गो टू स्कूल काय ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर वेंट डीड धेया गो टू स्कूल, धेया केव्हा शाळेत गेली, केव्हा धेया शाळेत गेली. नंतर मला विचारायचंय व्हाय डीड नॉट धेया गो टू स्कूल, धेया का शाळेत गेली नाही. फर्स्ट काय घेतलंय, WH तुम्हाला जे काही विचारायचं असेल डीड लावायचे पास्ट टेन्स शो करण्यासाठी. नॉट घेतले, धेया सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. व्हाय डीड नॉट धेया गो टू स्कूल, धेया शाळेत का गेली नाही. तर हा होता आपला सिंपल पास्ट